नाशिक रोडला चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटले, कार थेट डिवायडरवर, प्रवासी महिला जखमी। नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेर एका चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने कारने एका रिक्षाला धडक दिल्यानंतर महिलेला धडक देऊन थेट डिवायडरवर चढून झालेल्या अपघातात प्रवासी महिला जखमी झाली आहे। सदर कार एका सैनिक पत्नी चालवित असल्याचे समजते। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी मदतीला धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात पाठविले। सकाळचे 8:15 8:30 झाले असतील। आम्ही सगळे या ठिकाणी उभे होतो। आम्ही या ठिकाणी सगळे मुलं उभे होतो। आम्ही बघितलं काही एक रिक्षातून पॅसेंजर उतरत होते। त्याच्यामध्ये 2 लहान मुलं होती, 2 लेडीज होत्या। ते उतरत होते, पण मागून एक भर वेगाने एक गाडी आली आणि त्या गाडीने त्या रिक्षाला पहिली असं टच केलं। रिक्षा पुढे आली। आम्ही पळत गेलो, त्या रिक्षाला धरलं, तिथं थांबवलं। त्याच्यानंतर त्या गाडी खाली 2 मुलं आणि 2 लेडीज अशा आम्हाला दिसल्या। पण ती गाडी त्या डिवायडरवर वरती चढल्यामुळे त्या लोकांना म्हणजे काही लोकांना मारणे, पण एक लेडीज होती, त्यांची जी इथली मणक्याची हड्डी जी आहे, मला तरी वाटतं ती क्रॅश झालेली असेल। तिला फार लागलं आणि लहान लहान मुलं होतं, त्यांनाही फार हाताला पायाला वगैरे लागलं। मग त्यानंतर आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो आणि मग त्या लोकांना बाहेर काढलं आणि आमची एक रिक्षा काढून त्यांना महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं। पण याच्यामध्ये असं झालं का त्या लेडीजला आम्ही याच्या पहिलेही पार्किंग करताना आम्ही बघितले त्याला काही गाडी येत नाही। पण आम्ही एक पोलीस होता इथं, आम्ही न लावता पोलिसालाच बोलावलं आणि पोलिसाला सांगितलं का ह्या लेडीजला ही गाडी येत नाही तर हिला पार्क करून द्या। त्याच्यानंतर तो गेला आणि त्यांनी ती पार्क केली। म्हणजे या लेडीजला गेले मी 5-6 महिने झाले तिला बघतो या ठिकाणी ती येते, पण तिला ती गाडी काही येत नाही। पण आज असं समजा का त्या लोकांचं नशीब होतं का त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही, पण त्या बाईला फार लागलं। पण त्या ठिकाणी असं झालं का ती जी बाई होती चालवणारी, ती म्हणती मैं पैसा भर के दूंगी। म्हणजे तिची मजुरी अशी होती का तिला थोडाही पश्चाताप नव्हता। आता त्या लेडीजकडे लायसन आहे का नाही आहे हेही त्यांनी पोलिसांनी पडताळून पाहिजे। पण घटना झाल्यानंतर पोलीस RPF या ठिकाणी सगळे आले। त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। त्याच्यानंतर त्यांनी सिटी पोलीस स्टेशनला नेलं। गाडी गेली ना, त्या महिलेच्या अंगावरून एक चाक गेलं। चाक गेल्यानंतर ते बरं झालं ते डिवायडरवर चढलं। जर दुसरं चाक जर त्या लेडीजच्या अंगावरून गेलं असतं तर कदाचित ती या ठिकाणी मरत होती। प्रतिनिधी नाशिक रोड दिनेश पगारे।